दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील सटाणा नाशिक रस्त्यावरील सावकी फाट्याजवळ बुधवारी रात्री खड्डा चुकवण्याच्या नादात झालेल्या भीषण अपघातात भरधाव कार दुभाजकावर आदळल्यानं कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय। या अपघातात कार चालक गंभीर जखमी झालाय। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सावकी फाट्यानजीक रस्त्यावर अनेक महिन्यांपासून मोठे खड्डे आहेत। हे खड्डे अनेकदा अपघातास कारणीभूत ठरले, तरी संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करतोय। बुधवारी रात्रीच्या सुमारास हा खड्डा टाळण्याचा प्रयत्न करीत असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली। परिसरातील शेतकऱ्यांनी गंभीर जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। या अपघातात कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून वाहन अक्षरशः चक्काचूर झालंय। स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील अपूर्ण कामे, रस्त्यावरील खड्डे, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजनांची कमतरता यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप केलाय। ठेंगोडा येथील ॲडव्होकेट नंदलाल अहिरे यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय। संबंधित ठेकेदाराला वारंवार सूचना करूनही रस्त्यावरील त्रुटी दूर करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे वाहन चालकांचे जीव धोक्यात आले असून निष्काळजीपणासाठी संबंधित ठेकेदाराची चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। सटाण्याच्या दिशेने जात असताना एक कार चालक सावकी फाट्याच्या पुढं सटाण्याच्या दिशेने जात असताना तिथं रस्त्याचं काम चालू असताना रस्त्यामध्ये एक खड्डा पडलेला आहे आणि सदर कार चालक हे तो रस्त्यावरील खड्डा वाचवण्यासाठी पुढे त्याची कार बाजूला घेतली असता समोरच्या डिवायडरवर कार आदळली गेली आणि भीषण असा अपघात झाला। सदर कार चालक सदर अपघातामध्ये जखमी झालेला आहे आणि याला अपघात होण्याचं कारण की सदर या रस्त्यावर दिशादर्शक फलक नाहीत, गतिरोधक नाहीत आणि बऱ्याच वेळेस आम्ही वेळोवेळी ठेंगोड्याच्या रहिवाशांनी, पुणेनगरच्या रहिवाशांनी बऱ्याच वेळेस मागणी करूनही सदरची मागणी नॅशनल हायवेचे प्राधिकरण अधिकारी पूर्ण करत नाही आणि बऱ्याच वेळेस अपघात झालेले आहेत। बरेच लोक इथं या अपघातामुळे या रस्त्यावर मयत झालेले आहेत, परंतु सदरची बाब प्राधिकरणाच्या लक्षात येत नाही। तरी आम्ही एकच विनंती करतो की आता जर आमची ही सदरची मागणी स्पीड ब्रेकर बसवणे, रोड एकदम क्लिअर करणे, खड्डे बुजणे जर हे दुरुस्ती केली नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, साक्री।